तो फायनान्शियल प्लॅन हा कसा असायला पाहिजे, त्यामध्ये मेजरली कुठल्या गोष्टी कव्हर केल्या पाहिजेत, बेसिक कुठल्या गोष्टींचं कन्सिडरेशन केलं जातं, जस्ट लाईक गोल्स म्हणा किंवा ॲसेट अलोकेशन, याचा रोल काय वेनी असू शकतो? फायनान्शियल प्लॅनिंगची प्रोसेस होते की ॲटलिस्ट तुमच्याकडे पहिली गोष्ट सफिशियंट तुमच्याजवळ सरप्लस पाहिजे, राईट. तो सफिशियंट सरप्लस कुठे होतो की ज्यावेळेस तुमचं इन्कम चांगलं असेल आणि इन्कम चांगलं असेल तर तुम्ही चांगले पैसे तुमच्या लाईफस्टाईलवरती खर्च करू शकता. आणि त्यानंतर जर बघितलं तर एक डिस्पोजेबल इन्कम तुमच्याजवळ असणं फार गरजेचं आहे प्लॅनिंगच्या प्रोसेसमध्ये. तो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुम्हाला डिस्पोजेबल इन्कम असेल तर प्लॅनिंग स्टार्ट करता येऊ शकतं. आणि प्लॅनिंग स्टार्ट केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या एमर्जन्सी फंडिंगवरती पहिल्यांदा फोकस करायचा. एमर्जन्सी फंडिंग म्हणजे ॲटलिस्ट तुमच्याकडे 6 महिन्याचा तुमचा जो काही महिन्याचा खर्च आहे ना, तो सेव्हिंग बँक अकाउंट आणि स्पेसिफिकली लिक्विड अकाउंट किंवा फ्लेक्सी एफ डीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे 6 महिन्याचे जे तुमचे एक्सपेन्स आहेत ना, हे तुम्ही बिलकुल देखील खर्च करणार नाही कोणत्याही गोष्टीसाठी. स्पेसिफिकली स्ट्रिक्टली तुम्ही एमर्जन्सी आल्यानंतरच तुम्हाला ते खर्च करायचे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट करायची की हे 6 महिन्याचे एमर्जन्सीचे फंड आहेत ना, हे कोणत्याच ॲसेट क्लासमध्ये कोणत्याही प्रकारची अपॉर्च्युनिटी मिळाली तरी इन्व्हेस्ट नाही करायचं. तो खर्च नाही करायचा आणि इन्व्हेस्ट नाही करायचा. तर ही सुरुवात होते तुमच्या एमर्जन्सी फंडपासून. मग तिसरी गोष्ट तुम्हाला तुमचं प्रॉपर इन्शुरन्स प्रोटेक्शन घ्यायचं आहे. तुमच्याजवळ एक टर्म प्लॅन असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याजवळ हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, पर्सनल ॲक्सिडेंटल पॉलिसी असणं गरजेचं आहे आणि क्रिटिकल इलनेस पॉलिसी असणं गरजेचं आहे, जी तुमच्या वेल्थला प्रोटेक्ट करते. कारण वेल्थ क्रिएट करायला तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टिंग अप्रोच लागतो. आणि लाँग टर्म इन्व्हेस्टिंग अप्रोच तुमचा तेव्हाच टिकू शकतो ज्यावेळेस तुमच्याकडे सफिशियंट एमर्जन्सी फंड असतो आणि सफिशियंट इन्शुरन्स प्रोटेक्शन असेल. या 2 गोष्टी असतील तर मग तुम्हाला फायनान्शियल गोल्स तुमचे आयडेंटिफाय करून प्लॅनिंगमध्ये कोणकोणते गोल्स तुमच्यासाठी प्रायोरिटाईज आहे, जसं तुमच्या मुलांचं एज्युकेशन, हायर एज्युकेशन, ग्रॅज्युएशन, PG, पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याला आपण म्हणतो, किंवा मुलांचं मॅरेज, हे कधी होणार आहे टेंटेटिव्ह, तुम्हाला त्या सर्व गोष्टींना एका पेपरवरती डॉक्युमेंट करायचं. डॉक्युमेंट असणं फार गरजेचं आहे. फायनान्शियल प्लॅनिंगला एक डॉक्युमेंट असा रिपोर्ट असतो ज्याच्यामध्ये तुमचे प्रत्येक वर्षी कोणकोणते गोल्स येणार हे डॉक्युमेंट करता येऊ शकतं. आणि मग तुम्हाला तुमचं फायनान्शियल महत्त्वाचा जो गोल आहे विच इज कॉल्ड रिटायरमेंट प्लॅनिंग. रिटायरमेंट प्लॅनिंग आज प्रायव्हेट सॅलरीमध्ये जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला नोकरी किती वर्ष करणार याची क्लॅरिटी नाही. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला ग्रोथ मिळत नसेल किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये सतत चेंजेस होत असतील तर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग मार्फत तुमचं रिटायरमेंट प्लॅन करणं अत्यंत गरजेचं आहे. एक सर्वसामान्य व्यक्तीचे जर बेसिक गोल बघितले तर त्यांचं मुलांचं फ्युचर, त्यांचं रिटायरमेंट आणि तुम्हाला जर घर अपग्रेड करायचं असेल, या सर्व गोल्सना तुमच्या प्लॅनिंगमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि हे प्लॅनिंग त्याच्यानंतर मग एक्झिक्यूट करण्यासाठी मग तुम्हाला ॲसेट अलोकेशनची गरज आहे. पण तुम्ही गोल आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला ॲसेट अलोकेशन करणं अत्यंत सोपी गोष्ट होते. मेजरली 90% तुमचं टाईम एनर्जी ॲसेट अलोकेशनमध्ये घालवणं गरजेचं आहे, जे फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस मार्फतच पॉसिबल आहे. अदरवाईज गेल्या 4 वर्षामध्ये फायनान्शियल मार्केटमध्ये खूप सारे लोक ब्लाइंडली इन्व्हेस्ट करत आहेत. मी गॅरंटेड सांगतो की त्यातले 99% लोक ज्यावेळेस मार्केट करेक्शन होईल की त्यांच्याजवळ कोणताच प्रकारचा प्लॅन नाही आहे जो त्यांना मार्केटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्ट्रॉंग आयडेंटिटी देईल. तो या प्लॅनिंग नंतर तुम्ही एक्झिक्युशन करता, तुमचे ॲक्शन्स घेता आणि लास्ट तुमची जी प्रोसेस आहे या प्लॅनिंगमध्ये विच इज कॉल, दरवर्षी तुम्हाला 2 तरी तुमचे फायनान्शियल रिव्ह्यू करणं अत्यंत गरजेचं आहे धनेश मॅडम. तो ही प्लॅनिंगची ही ओव्हरऑल प्रोसेस आहे.